किती मुंबई गोवा हायवेवर टच करायला टच होणार आहे. मुंबई गोवा हायवे तिथून डायरेक्ट मग श्रीवर्धन लोकेशनला. अंदावची प्लेट वडापाव. नाश्ता ब्रेक नाश्ता आता कुठे. A few moments later. गुड इव्हनिंग. आता पोचलो आता हरिहरेश्वरला. किती वाजले? 4:20. मस्त जेवलो वगैरे पोचलो आता हरिहरेश्वरला. दर्शन करू. आपली गाडी पार्क केली. पे अँड पार्कचे 20 रुपये आणि एंट्री गेला 10 रुपये आहेत. लक्षात ठेवा. मंदिराकडे जाण्याचा मार्ग. आलो आपण हरिहरेश्वर मंदिराकडे. सध्या लाईन जरा कमी आहे. पुढे लाईन बघू किती आता आहे. तर किती वेळ लागते दर्शनाला आपल्याला. वाजले आता किती? 4:30. हां लाईन आहे. 4:30 वाजले. बघू किती वेळ लागतो आपल्याला. भेटू. आमचे दर्शन झाले. मी निघालो वरती. तिथे प्रदक्षिणा घालतात. पायऱ्या. उतरून बघू आपण पुढे समुद्राकडे जायला रस्ता आहे का. तर पाणी भरलं आहे. अशा पायऱ्या उतरून आहेत. फार छान आहे. स्वर्ग स्वर्ग. व्ह्यू चेक करा. व्ह्यू स्वर्ग. चलमध्ये वरसून उतरून आपण इकडून असं समुद्राकडे जायचा रस्ता आहे असे बोलले आहेत. मी पण व्हिडिओला बघितलं आहे. तिथं मी अलीकडून पायऱ्या उतरताना सगळं सांभाळून या. बाकी समुद्राचं दर्शन बघा कसला भन्नाट दिसतोय. हा व्ह्यू कोकणात फक्त भेटतो आपल्याला बघायला. बाहेर गावाची गरजच नाही आपल्याला. सगळं आपण तिकडून मधून उतरलेलो. तिथून लोक आली आहेत. डोंगर त्याला लागलो समुद्र. मित्रांनो आपण तिकडून उतरलो होतो. पूर्ण प्रदक्षिणा आपल्याकडे पूर्ण झाली आहे. आणि हा जो रोड गेला आहे तो डायरेक्ट परत मंदिराकडे बीचवरती जातो. जेव्हा आपली पूर्ण प्रदक्षिणा आपली पूर्ण झाली आता. आणि आहे पण कमी आहे एवढं नाही. व्ह्यू आतली व्हिडिओ काढली नाही की अलाउड होतं आणि काढली नाही आम्ही. काय व्हिडिओमध्ये बघण्यापेक्षा समोरासमोर येऊन बघितलेलं चांगलं असतं. व्हिडिओमध्ये काय बघणार. त्याच्या इकडे या हरिहरेश्वरला कधी या. आम्ही मित्रांसोबत या. चांगलं मंदिर आहे. पावसात फक्त बंद असतं. मला इकडे वरतीला शिड्या अशा पायऱ्या
इकडे पायऱ्या दिल्यात आणि तुम्ही सरळ बीचकडे जाऊ शकता. पावसाळा देऊ नका. हां, पाणी नसेल तर प्रदक्षिणा होते, नाही तर नाही होत. हे ध्यानात लक्षात ठेवा.